सकाळी उठलात तुम्ही, उठल्या आपलं अवचेतन मन जे आहे, म्हणजे हां, आपलं सबकॉन्शियस हां. माइंड ते ॲक्टिव्ह असतं. ठीक आहे. मी असं स्वतः म्हणते, पहिली जी 9 मिनिटं आहेत ना, हं. त्या 9 मिनिटांमध्ये तुमचा दिवस प्रोग्राम करा, की ओके. आज मला काय-काय करायचं आहे. मग हां, अगदी तुम्ही आता इथून बेडवरून उठून मॅटवरती जाऊन योगा करणार आहात, ते हां. पण त्या मनाला कळायला पाहिजे, की आता ते मी करणार ओके. आहे. हां, ठीक आहे. सो त्या 9 मिनिटं तुम्ही पहिलं तर तुम्ही डिसाईड करा, की तुम्ही आज काय करणार आहात हां. अँड देन त्या आज काय करणार आहात सोबत मला येणाऱ्या 1 वर्षामध्ये काय-काय हवं आहे, ज्याला आपण अफर्मेशन्स असं ओके. म्हणतो, हां, हां, बरोबर? किंवा मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचंय, मला लग्न करायचंय, मला हां. असा जोडीदार हवा आहे. सगळ्या गोष्टी ज्या पण काही ओके. तुमच्या इमॅजिनेशनमध्ये आहेत, हं. त्या तुम्ही तुमचे अफर्मेशन्स आहेत, ते मनातल्या मनामध्ये किंवा मोठ्याने बोलू शकता. जसं ओके. तुमच्या सोयीप्रमाणे हां. तुम्हाला जसं आहे तसं. तुम्ही अफर्मेशन्स बोलले, त्यानंतर तुम्ही मॅटवरती या. हं. तुम्ही मॅटवरती आल्यानंतर मी म्हणते, जर तुम्ही नवशिके आहात, तुम्ही नवीन आहात हां. योगामध्ये, तर पहिले 10 ते 15च मिनिटं बॉडी तुम्ही थोडंसं वॉर्मअप, थोडेसे काही बेसिक योगासनं, ज्याच्यामध्ये तुम्ही त्रिकोणासन करू शकता, वृक्षासन करू शकता, ओके. ताडासन करू शकता आणि हे सगळं माहिती नसेल तर सूर्यनमस्कार घाला. सगळ्यात ओके. सिंपल. ओके. तुम्ही अगदी 6 ते 10 सूर्यनमस्कार जरी हां. घातले, तरी तेवढी बॉडी ॲक्टिव्हेट होऊन जाते. करेक्ट. बॉडी ॲक्टिव्हेट झाली, त्यानंतर तुम्ही करा प्राणायाम. ठीक आहे. हां. प्राणायामाचा आणि मॅनिफेस्टेशनचा बराच मोठा संबंध आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक 20 मिनिटं तरी किमान एका हां. जागेवरती शांत बसून मेडिटेट करा. ओके. ओके. मेडिटेशनमुळे जे डाउट्स आहेत, हां. जी आपल्याला क्लिअॅरिटी हवी आहे, ती हं, हं. येणार आहे.